ही राखीव विधानसभा आहे. या राखीव विधानसभेमध्ये आम्ही सुंदरजी कांबळे यांना या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि पिंपरीच्या मतदाराकडनं आम्ही एक आशा करतो की बाबा त्या मतदारांनी सुंदरभाऊ कांबळे यांना प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं पाहिजेत. कारण ते धडाडीचे आहेत आणि त्यांनी बऱ्याच गोरगरिबांच्या समस्या पिंपरी विधानसभेमध्ये सोडवलेल्या आहेत. ज्या आमदारांनी जे कामं केलेले नाहीत ते सुंदरभाऊ कांबळेंनी या विधानसभेमध्ये कामं केलेली आहेत. त्याचबरोबर जी चिंचोड विधानसभा आहे, चिंचोड विधानसभेमध्ये आमचे राजेंद्र गायकवाड हे उमेदवार आहेत, ते इंजिनियर आहेत, ते सुद्धा वेल एज्युकेटेड आहेत. त्यांचेसुद्धा कामं गोरगरिबांच्या समस्या सोडवणे आणि बरेच लोकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे चिंचोड विधानसभेमध्ये सुद्धा मी जनतेला आव्हान करतो की त्यांनी राजेंद्र गायकवाड यांना हत्ती निशाणीवरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं. त्याचबरोबर भोसरी विधानसभेमध्ये आम्ही बलराज कटके हे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. ते सुद्धा गेल्या जवळजवळ 20 वर्षापासून या चळवळीमध्ये काम करत आहेत आणि पक्षाने त्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा म्हणून त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. कारण भोसरीचं राजकारण जर आपण बघितलं आहे तर गेल्या 20 वर्षापासून मामा भाच्याचं राजकारण भोसरीमध्ये चालू आहे. या ठिकाणी गुन्हेगारी आणि गुंडागर्दी याचे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात भोसरीमध्ये वाढलेलं आहे. त्याचबरोबर लँड माफिया भोसरीमध्ये मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. तर या लँड माफियामधून आपण भोसरीकरांना खऱ्या अर्थाने जर मुक्त करायचं असेल तर भोसरीच्या जनतेने बहुजन समाज पार्टीला बाबासाहेबाच्या हत्ती निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करायचं आहे. एवढंच या ठिकाणी मी जनतेला आव्हान करतो. जय भीम. सप्रेम जय भीम. माझं नाव अशोक गायकवाड. मी बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा प्रभारी म्हणून काम करतो आणि मला या ठिकाणी तुमच्या प्रथम मी पत्रकारांचं प्रथम आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. बहुजन समाज पार्टीच्या कधी पिंपरी, चिंचोड आणि भोसरी या तिन्ही विधानसभेमध्ये आपण उमेदवार उभे केलेले आहेत. मला प्रामुख्याने या ठिकाणी पत्रकार बांधवांना माझी अगदी नम्र विनंती आहे की पिंपरी विधानसभेमध्ये राखीव मतदारसंघामध्ये मी सुशिक्षित आणि क्वालिफाईड उमेदवार सुंदर कांबळे यांना आम्ही उमेदवारी खऱ्या अर्थाने दिलेली आहे. तसेच चिंचोड विधानसभेमध्ये सुद्धा राजेंद्र गायकवाड हे सुद्धा क्वालिफाईड इंजिनियर आहेत, त्यांना आपण तिसऱ्यांदा उमेदवारी आपण दिलेली आहे. आणि भोसरी विधानसभेमध्ये बलराज कटके हे सुद्धा डबल ग्रॅज्युएशन आहे यांचं, त्यांना कार्यकर्ते आहेत ते पक्षाचे, त्यांना अधिकृत अशी आम्ही उमेदवारी दिली आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की येणाऱ्या ह्या काळामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांची जी परिस्थिती जर पाहिली तर आमच्या बहुजन समाज पार्टीच्या दृष्टिकोनातून ही दोन्ही पक्ष एकच आहे, कुठल्या प्रकारामध्ये फरक नाही. आणि आज जर पाहिलं की भोसरी, चिंचोड आणि पिंपरी विधानसभा याच्यामध्ये SC STचा जर प्रभाग जर पाहिला तर ह्याच्यात मॅजॉरिटीने लोक जास्त आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं की लोकसभेमध्ये राहुल गांधींनी संविधानाचं पुस्तक घेऊन त्यांनी लोकसभेमध्ये ह्या सगळ्या आमच्या भाबड्या लोकांना चुत्या बनवून संविधान धोक्यात द्या असं त्यांनी वावडं उठवलं आणि त्यांनी संपूर्ण भाबडे लोकांची मतं घेतली. तुम्ही जर आता जर पाहिलं 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने SC STच्या वर्गीकरणाबद्दल जो निकाल दिला, तुम्ही जर पाहिलं की वास्तविक घटनात्मक आरक्षण आहे, SC आणि STचं आरक्षण जे घटनात्मक आरक्षण आहे तो सुप्रीम कोर्टाला कुठल्याच प्रकारचा तो अधिकार नव्हता, तरी त्यांनी मनमानी करून त्यांनी वास्तविक तो निर्णय दिलेला आहे. मला या ठिकाणी तुमच्या चॅनलच्याद्वारे मला एक गोष्ट सांगायची की ज्यावेळेस 1 ऑगस्टला ज्या टायमाला निर्णय दिला त्यानंतर आमच्या राष्ट्रीय नेत्या कुमारी बहीण मायावती बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा यांनी 4 ऑगस्टला लगेच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पूर्ण ह्या वर्गीकरणाबद्दल खुलासा केला. मला सांगा, महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, ह्या सगळ्या मंडळींनी SC STच्या संदर्भामध्ये चकार शब्दसुद्धा केला नाही. आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी ह्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये पूर्ण राष्ट्रव्यापी बंद आम्ही पुकारलो होतो. त्याच्यामुळं आज येणारे जे पाहिलं तुम्ही जर या परिस्थितीमध्ये पिंपरी विधानसभेमध्ये जर पाहिलं की तुम्ही जर आज 10 वर्षामध्ये जो आमदार होता अण्णा बनसोडे, तर वास्तविक तो राखीव मतदारसंघामधून निवडून आलेला आहे. तर आपल्याकडे जर तसं पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त फंड राखीव मतदारसंघामध्ये असतो. तर मला असं वाटतं की त्या उमेदवाराचं, त्या आमदाराचं अज्ञानपण असेल, कारण त्याला त्या गोष्टीची खुरमाट कुठल्या प्रकारची जाण नाही आणि वास्तविक भोड्या भाबड्या लोकांना पैशाचा आमूज दाखवून खऱ्या अर्थानं त्यांनी
10 वर्षामध्ये त्यांनी आमदारकी भोगलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुंदर कांबळे एक सुशील उमेदवार असल्या कारणानं आज त्यांचासुद्धा समाजामध्ये दांडगा त्यांचा पूर्ण संपर्क असल्या कारणानं आणि विशेषतः पिंपरी विधानसभेमध्ये बाबासाहेबांच्या हत्येला मानणारा जो वर्ग आहे ह्या वर्गाला मानणारा समाज प्रामुख्याने मॅजॉरिटीने आहे. आणि त्यामुळं तुम्हाला तर म्हणजे वास्तविक माझ्या पत्रकाराला तुम्हाला माहिती आहे 1992ला महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस त्यावेळेस म्हणजे महापौर उभे होते इलेक्शन त्या काळामध्ये त्यांच्या विरोधामध्ये भोळे आम्ही बहुजन समाज पार्टीचं त्यांना तिकीट दिलं तर त्या काळामध्ये आपण त्यांना अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या टायमाला पूर्ण समाजाने एक जोडून त्यांनी बाबासाहेबांच्या हत्येला मतदान केलं आणि त्यामुळे बहुजन समाज पार्टीचा महाराष्ट्रातला पहिला नगरसेवक खऱ्या अर्थानं आपण श्रीमंत महानगरमध्ये पाठवलेलं आहे. आणि म्हणून ती पुनरावृत्ती खऱ्या अर्थानं सुंदर कांबळेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वास्तविक पाहिजे पिंपरी विधानसभेमध्ये होणार आहे. कारण त्यांचं काम आणि पक्षाचा मानणारा जो वर्ग आहे हा मॅजॉरिटीने पिंपरी भोसले आणि चिंचोड ह्या विधानसभेच्या मॅजॉरिटी जास्त आहे. मला तुम्हाला या चिंचोडच्या बद्दल सांगायचं तुम्ही जर पाहिलं दोन्ही जर उमेदवार जर पाहिलं तुम्ही तर सगळी प्रस्थापित आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की महायुती आणि महाविकास आघाडी लोकांना म्हणजे दिशा यायला लोकांचे करतात ते एकच येते काका भाच्याचं राजकारण त्यांचं ॲक्च्युली खरं आणि आमच्या भाबड्या समाजाला खऱ्या अर्थाने ते कळत नाही. आणि म्हणून आज चिंचवडला खऱ्या अर्थानं राजेंद्र गायकवाडच्या माध्यमातून नक्कीच आम्ही जो येणारा जो उमेदवार आहे राजेंद्र गायकवाडला सुद्धा तिथं चांगल्या प्रकारचं मतदान पडणार आहे आणि राजेंद्र गायकवाड सुद्धा चांगल्या प्रकारची त्या दोन्ही प्रस्तावित समाजाला तिथं टक्कर देणार आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी सुंदर कांबळे 206 पिंपरी विधानसभा बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार या नात्याने आज या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आहे. गेल्या 10 वर्षामध्ये आत्तापर्यंत मी पिंपरी विधानसभेच्या अंतर्गत असलेले शेकडो जे रहिवासी आहेत त्यांना ज्यांना निवारण आहे अशा लोकांना मी हक्काचं घर मिळवून देण्याचं काम या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. 672 लोकांना मी या ठिकाणी सदनिका वाटप केलेले आहेत. त्याचबरोबर आत्ता सध्याला माझे या ठिकाणी 4 प्रोजेक्ट चालले की जेणेकरून त्यांना घर नाही अशा लोकांना मी त्या ठिकाणी घर देण्याचा प्रयत्न करत आहे. असंघटित क्षेत्रामध्ये विशेषतः माझी गेली 12 वर्षापासून काम आहे. मी सध्याला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये झोपडपट्टी भाग असल्याकारणाने या ठिकाणी जे बी नागरिक राहतात ते सर्व हातावरचं पोट आहे. म्हणजेच कोण गवडी बिगारी वगैरे अशा पद्धतीचे कामं करतात आणि त्यांचं मी नेतृत्व या ठिकाणी 10 वर्ष करत आलेलं आहे. त्या अनुषंगाने महापालिकेतील जेवढ्या काही योजना आत्तापर्यंत आलेल्या आहेत त्या सर्वांचा लाभ मी मोफतपर्यंत या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून मी लोकांच्या संपर्कामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहे. बघा पिंपरी विधानसभेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ही जी विधानसभा आहे ही मागासवर्गीय विधानसभा आहे. या विधानसभेमध्ये झोपडपट्टीचा भाग मी सांगितल्या पद्धतीने सर्वात मोठ्या प्रमाणात आहे. लोक या ठिकाणी जे राहतात त्यांना सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो राहण्याचं घर. यांनी पुनर्वसन करायला पाहिजे होतं परंतु आतापर्यंत या लोकांनी काय पुनर्वसनचा मुद्दा हातामध्ये घेतलेला नाही कारण त्यांना त्या गरिबांविषयी काही देणं घेणं नाही. त्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की त्यांनी या ठिकाणी पुनर्वसन करायला पाहिजे होतं आणि त्यांनी ते केलेलं नाही. बघा गेल्या 10 वर्षामध्ये माझं तर साधं सोपं उत्तर आहे की गेल्या 10 वर्षामध्ये ज्या विद्यमान आमदारांनी काम करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाही आणि मी जे विकासाचे कामं केलेले आहेत या दोघांची जर तुलना केली तर मला त्यांनी जे नाही कामं केले त्याच्या जीवावरती माझं काम बघून मला निवडून द्यावं. त्यांनी पण कुठं केलं म्हणून तर त्यांना पाडलं ना. त्यांना पाडायचं कारण काय होतं की चला वा यांना एकदा संधी दिली सुशिक्षित होते ते पण. आता बघा आमचं ध्येय तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणची जी गुन्हेगारी वाढलेली गुन्हेगारी का वाढलेली बघा गुन्हेगारी वाढत असताना या ठिकाणी सुशिक्षित वर्ग जास्त प्रमाणामध्ये आहे आणि हा सुशिक्षित वर्ग हा मागासवर्गीयच आहे. हाताला काम नसल्या कारणाने या ठिकाणी गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळं सुशिक्षित लोकांना जे सुशिक्षित मुलं आहेत त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे जेणेकरून गुन्हेगारी संपुष्टात आली पाहिजे. नाही तसं पाहिलं तर आहे त्या ठिकाणी पण आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर चांगल्या पद्धतीने आपण डोकं लावलं तर त्या ठिकाणी पण आपण सुशिक्षित मुलांना जॉब चांगल्या पद्धतीने लावू शकतो आणि बेरोजगारी पण हटवण्यामध्ये मदत होईल गुन्हेगारी हटवण्यात मदत होईल. आणि जर काही कंपन्या जसं आपण बघितलं की आता भोसरी भागामध्ये पण चांगल्या पद्धतीने मध्ये कामकाज चालू आहे त्या पद्धतीने जर आपण जर विधान भवनामध्ये जर जाऊन जर चांगले विषय मांडले आणि जर कंपनी येण्याचा जर आपण अट्टास केला
तर येऊ शकतात आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त या ठिकाणची जी बेरोजगारी ती कमी होईल. तुम्हाला असं म्हणायचं की मागच्या 10 वर्षात 15 वर्षात कुठल्याच आमदारांनी विधानसभेत आवाज नाही उचलला पिंपरी इथे? पिंपरीच्या तर केलेलं नाही, तुम्हाला पण चांगल्या पद्धतीने माहिती. आता कुठल्याच म्हणता येत नाही, कारण ज्यांनी केलं ते केलेलं आहे, त्यांचं आपलं काय बोलायचं काय अधिकार पण आपल्याला, त्यांचं काय देणं घेणं. आपण पिंपरीविषयी बोलूया. पिंपरीच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही स्वतः प्रेसवाले तुम्ही मला दाखवा कुठला विषय त्यांनी उपस्थित केला आहे. अहो सध्या सर्वात महत्त्वाचा विषय, तुम्ही एस सी कॅन्डिडेट आहे, एस सीमधून निवडून येता. पिंपरी विधानसभा झोपडपट्टीचा भाग आहे. या ठिकाणी साधा झोपडपट्टी पुनर्वसनचा विषय, जर ट्रान्सफर फी जर एखाद्याने झोपडी विकत घ्यायची म्हणलं तर ती विकत घेत नाही, तर त्याला बांधासाठी 10,000 रुपये खर्च येतो आणि त्याला ट्रान्सफर करायचं असेल तर 40,000 रुपये खर्च येतो. मग नियमामध्ये बदल करणं हे या विधानसभेमध्ये आमदारचं काम होतं. कमीत कमी त्याने ती 40,000ची फी सुद्धा माफ नाही केली आतापर्यंत. हा विषय त्यांनी घ्यायला पाहिजे होता तिथं विधानसभेमध्ये. तो जर घेतला असता आज या झोपडपट्टीच्या लोकांना भरपूर फायदा झाला असता त्याचा. त्यांनी लाडकी बहीण योजना जी चालू केली आहे, तुमच्या काळात चालू राहील का? तुम्ही निवडून आले हा, ही चालू ठेवणार ना. याचं कारण आहे बघा, ती योजना कुणी चालू केली, कशासाठी केली हे महत्त्वाचं नाही. आज ती योजना जरी महायुतीने चालू केलेली असेल तरी मी माझ्या या ठिकाणी सध्या जवळजवळ 17,000 महिला आहेत, त्यांना मी ह्या योजनेचा लाभ दिला आहे. माझी पण अपेक्षा की त्यांना पुढं ती योजना चालू असावी.